तर आज आपण इथे पाहणार आहोत एकदम चमचमीत झणझणीत मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी। तर चला सुरुवात करूया। तर मी इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, खोबरं, शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे बारीक। त्यानंतर इथे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे हळद, तर हे आणि त्यानंतर इथे धनियापूड घ्यायचे आहे चवीप्रमाणे। आणि हे सर्व मसाले व्यवस्थित इथे वाटणमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सर्व वाटण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। तर मी इथे वांगं घेतलं आहे आणि हे वांगं मी मधनं कट करून घेतलं आहे। त्यानंतर ह्या वांग्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे हा मसाला भरायचा आहे, म्हणजे हे वाटण भरायचं आहे। तर आपण सर्व वांग्यामध्ये याच पद्धतीने इथे मसाला भरणार आहोत, म्हणजेच वाटण भरणार आहे। त्यानंतर इथे 2 बटाटे बारीक कट करून घेतले आहेत, ते सुद्धा इथे वाटणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बटाटे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। त्यानंतर इथे कढई ठेवायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर इथे गरजेप्रमाणे तेल घ्यायचं आहे। तेल इथे गरम झाल्यानंतर इथे चवीप्रमाणे म्हणजे चिमूटभर हिंग घ्यायचे आहे। हिंग तडकल्यानंतर इथे या पद्धतीने तेलामध्ये वांगं सोडायचं आहे, म्हणजे घालायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे जे बटाटे आपण बारीक कट करून घेतलेले ते सुद्धा इथे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वांग्यामध्ये घालायचं आहे। तर इथे व्यवस्थित हे वांगं बटाटं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं बूड नाही लागून द्यायचं आहे। त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंत पाणी घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला किती रस्सा पाहिजे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। तर इथे गॅस बारीकच ठेवला आहे मी। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी एक उकळ आली आहे वांग्याच्या भाजीला। तर इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे 5 मिनिटांनी हे झाकण काढायचं आहे। तर 10 मिनिटात इथे मस्त अशी वांग्याची भाजी आपली शिजली आहे, म्हणजे व्यवस्थित इथे तयार झाली आहे। तर इथे चमचमीत झणझणीत मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी आपली तयार झाली आहे। तर इथे बटाटे शिजले आहे की नाही पाण्यासाठी या पद्धतीने चमच्याने काढून बटाटा हाताने दाबून पाहायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता बटाटेसुद्धा आपले मस्त शिजले आहेत, म्हणजेच इथे वांग्याची रस्सा भाजी एकदम मस्त अशी तयार झाली आहे। आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।